स्वीटकॉर्न बनवण्याची ही पद्धत तुम्हाला एकदा माहिती झाली ना, तुम्ही साधं प्लेन स्वीटकॉर्न भाजून कधी खाणारच नाही. कारण यामुळे प्रत्येक घासामध्ये फ्लेवरचा अक्षरशःबॉम्ब फुटणार आहे आणि तुम्ही या स्वीटकॉर्नच्या अक्षरशः प्रेमात पडणार आहात. एवढं फ्लेवरफुल स्वीटकॉर्न फक्त आणि फक्त 10 मिनिटात तयार होतं. खूप जास्त वेळही लागत नाही. बरं, साहित्य सुद्धा अगदी साधं आणि सोपं आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया. रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण या रेसिपीच्या शेवटी तुम्ही अतिशय भन्नाट फ्लेवरफुल असं स्वीटकॉर्न बनवायला शिकणार आहात. चला, इथे मी 2 स्वीटकॉर्न घेतलेत. एका स्वीटकॉर्नचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये हे आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिटासाठी फक्त उकळून घ्यायचे. खूप जास्त वेळ हे उकळायची गरज नाही आणि पातेल्यामध्ये बसावेत म्हणून मी यांना तोडून घेतले. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि स्वीटकॉर्न शिजायला ठेवायचे. अशा पद्धतीने स्वीटकॉर्न फक्त 4 ते 5 मिनिटं उकळून घेतल्यामुळे स्वीटकॉर्न छान सॉफ्ट होतात आणि जी आपण पुढची मेन प्रोसेस याला करणार आहोत त्यामध्ये ते अगदी परफेक्ट असे शिजले जातात, परफेक्ट असे भाजले जातात आणि फ्लेवरफुलही होतात. चला, एक 4 मिनिटं झालेत. स्वीटकॉर्न मी छान असे शिजवून घेतलेत. मध्ये एकदा फक्त पलटी करून घ्यायचे, जेणेकरून वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती होईल आणि दोन्ही बाजूने स्वीटकॉर्न अगदी व्यवस्थित असे शिजले जातील. स्वीटकॉर्न इथे परफेक्ट असे शिजले गेलेत. फक्त एक अर्धे कच्चे शिजले जावे तितकंच फक्त उकळून घ्यायचे. एक तोडूनही बघितलाय, सहजपणे तुटतोय. म्हणजे परफेक्ट असे स्वीटकॉर्न आता इथे तयार झाले. आता यांना लगेच काढून घेऊयात. आपण बरेच वेळेला स्वीटकॉर्न हे उकळत्या पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून खातो किंवा अगदी ते भाजून खातो. परंतु या पद्धतीने याला एक छोटासा फ्लेवर दिला ना की स्वीटकॉर्न अजून जास्त फ्लेवरफुल होतं. घरातल्या लहानांचा तर हा अगदी फेवरेट पदार्थ होऊन जाईल तुम्ही या पद्धतीने बनवचाल तर. चला, स्वीटकॉर्न तर शिजवून घेतलेत. आता कडल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं. यावरती एक 25 ते 30 पाकळ्या लसूण घालायचा आणि लसूण छान आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी लसूण तयार करतो, अगदी सोनेरी रंगावर तेलामध्ये तळून घेतो, अगदी त्याच पद्धतीने छान तळून घ्यायचा आहे. चला, इथे मी तळून सगळा लसूण काढून घेतलाय. आता चॉपरमध्ये हा लसूण मी चॉप करून घेते. तुम्ही आता इथे चॉपरमध्ये चॉप करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये याला ठेचून घेतला बटर बरोबर तरीही चालेल. परंतु मी अगोदर चॉपरमध्ये चॉप करून घेते. अशा पद्धतीने चॉप करून घेतला ना तो स्मॅश करायला सोपा जातो. अख्खा लसूण असेल ना तर तो स्मॅश करायला थोडासा त्रास होतो. म्हणून आवर्जून मी ह्याला थोडंसं चॉप करून घेतलंय. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतला ना तरीही चालेल. चला, आता हा सगळा लसूण एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता हा चमच्याच्या सहाय्याने थोडंसं स्मॅश करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी सहज पद्धतीने हा स्मॅश होतोय. चॉप झालाय, छोटा झालाय, त्यामुळे स्मॅश करायला अगदी सोपं गेलं. आता यामध्ये छोटे जे बटरचे सॅशे मिळतात ते 1.5 सॅशे मी घालून घेतलाय. 1.5 सॅशे घालायचा. तुम्ही किती स्वीटकॉर्न घेताय त्यानुसार तुम्हाला लसूण आणि बटरचं प्रमाण लागणार आहे. आता इथे मी 2 स्वीटकॉर्न घेतलेत, त्यासाठी हे प्रमाण मी घेतलं आहे. चला, बटर आणि लसूण छानपैकी एकजीव करून घ्यायचा, एकत्र छान मिक्स करून घ्यायचा. मिक्स करत असताना चमच्याने हलका हलका प्रेस करायचा, म्हणजे लसणाचे सगळे ज्युसेस बटरमध्ये छान एकजीव होतील. आता यामध्ये घालूयात काही स्पायसेस. 1 चमचा चिली फ्लिक्स, 1 चमचा ऑरेगॅनो आणि अर्धा चमचा काळी मिरीपूड घालून घेतले. त्याचबरोबर पाव चमचा मीठ घालायचं. मीठ खूप जास्त घालू नका, कारण बटरमध्येही मीठ आहे आणि आपण अगोदर स्वीटकॉर्न सुद्धा मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतले. आता हे 3 फ्लेवर घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. बरं, या तिन्हीतली एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किप केली तरीही चालेल. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स झाल्यात. सुंदर असं आपलं हे कोटिंगचं मिश्रण तयार झालंय. आता हे सगळं मिश्रण छान असं आपण स्वीटकॉर्नवरती लावून घ्यायचंय. बरं, सगळ्यात आधी त्याआधी स्वीटकॉर्न छान वाळलेलं असावं, पाणी पूर्णपणे निथळलेलं असावं. आपलं हे बटर गार्लिकचं मिश्रण तयार होईपर्यंत स्वीटकॉर्न छान थंड झालेत, पाणी पूर्ण निथळलं गेले आणि हे सुकलं गेले. आता यावरती हे मिश्रण लावून घ्यायचं. चमच्याच्या सहाय्याने लावा किंवा अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने लावा किंवा त्यांनीही व्यवस्थित बसत नसेल तर सरळ बोटाच्या सहाय्याने लावलं तरीही चालेल. हाताने सुद्धा हे मिश्रण तुम्ही व्यवस्थित लावू शकता. फक्त लावताना एवढीच काळजी घ्या की प्रत्येक ठिकाणी हे मिश्रण पोहोचेल. म्हणजे वरच्या बाजूने, खालच्या बाजूने गोल फिरवून प्रत्येक लाईनमध्ये व्यवस्थितपणे हे मिश्रण बसलं पाहिजे. कारण बटरचा आणि लसणाचा पूर्ण फ्लेवर यामध्ये जायला हवा, एवढी काळजी घ्या. चला, तर याच पद्धतीने सगळ्या स्वीटकॉर्नवरती हे मिश्रण मी छान असं लावून घेते. तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण अगदी मी दाटसर असं लावून घेतलंय. चला, सुंदर असे स्वीटकॉर्न तयार झालेत. आता घेऊयात हे भाजायला. अशा पद्धतीने सळी किंवा एखादं ओव्हन मधील जर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या तारा असतील तर ते घ्या आणि सहजपणे त्या स्वीटकॉर्नमध्ये जातात. बरं, हे काही नसेल तर सरळ तुम्ही आहे असं जाळीवरती स्वीटकॉर्न ठेवू शकता आणि चमच्याच्या सहाय्याने आलटीपलटी करत सगळ्या बाजूने भाजून घेऊ शकता. माझ्याकडे आहेत म्हणून मी हे वापरते. तुम्ही हे चाळीवरती भाजून घेऊ शकता किंवा अगदी ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा अगदी एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही याला 4 ते 5 मिनिटं छानपैकी एअर फ्राय करून घेऊ शकता. चला, तर माझ्याकडे ओव्हन आहे, परंतु मी सगळ्यांकडेच काही ओव्हन नसतो म्हणून मी आवर्जून तुम्हाला गॅसवर भाजून दाखवते. जाळीवरती स्वीटकॉर्न ठेवायचे आणि सगळ्या बाजूने छान असे भाजून घ्यायचे. भाजत असताना गॅस कमी जास्त करत राहा आणि सगळ्या बाजूने छान खमंग होईपर्यंत स्वीटकॉर्न छान भाजून घ्या.
अशा पद्धतीने स्वीटकॉर्न केलं ना, की स्वीटकॉर्नमध्ये एक सुंदर असा तंदुरी स्मोकी फ्लेवर येतो. बटरमुळे तो फ्लेवर अजून जास्त वाढतो. या पद्धतीचा बटर गार्लिक असा स्मोकी फ्लेवरचा स्वीटकॉर्न जर तुम्ही कधी खाल्ला नसेल ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. या पावसाळ्यात तर हा मस्ट आहे. म्हणजे याची चव दुसऱ्या कशातच तुम्हाला भेटू शकत नाही. इतका फ्लेवरफुल आहे. चला, पहिली बॅच माझी छान अशी भाजून झाली. आता राहिलेले दुसरे 2 स्वीटकॉर्न सुद्धा याच पद्धतीने छान असे भाजून घेते. भाजताना आवर्जून लो टू मीडियम फ्लेमवरती भाजत राहा. म्हणजे सगळ्या बाजूनी छान असं स्वीटकॉर्न एकसारखं भाजलं जातं. सुंदर असे स्वीटकॉर्न तयार झालेत. बनवायला फक्त आणि फक्त 7 ते 8 मिनिटं मला लागलेत आणि यामध्ये हा फ्लेवरफुल असा पदार्थ तयार झालाय. चला, हे टेस्टी असे स्वीटकॉर्न सर्व्ह करायला घेऊयात आणि यावरती आणखीन 2 पदार्थ आपण टेस्ट वाढवण्यासाठी घालणार आहोत. ज्यामुळे हे स्वीटकॉर्न अजूनच भारी टेस्टी होणार आहेत. चला, तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूनी छान असं स्वीटकॉर्न भाजले गेले. पाठीमागून पुढून खालती वरती सगळ्या बाजूनी छान असं एकसारखे ह्याला आपण भाजून घेतले. आता सर्विंग केल्यानंतर यावरती आपण घालणार आहोत तो चाट मसाला आणि लाल तिखट. या 2 गोष्टींमुळे तर अगदी स्ट्रीटवरती, गाड्यावरती जसं बाहेर गेल्यावरती आपण स्वीटकॉर्न खातो ना, त्याचाच फील आपल्याला घरच्या घरी येतो. चला, या दोन्ही गोष्टी घालून झाल्यात आणि सुपर टेस्टी असं स्वीटकॉर्न इथे मी सर्व्ह करून घेतले. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे स्वीटकॉर्न नक्की ट्राय करून बघा. तुम्ही सुद्धा या स्वीटकॉर्नच्या अक्षरशः प्रेमातच पडणार आहात. यानंतर तुम्ही प्लेन स्वीटकॉर्न खाणं विसरूनच जाणार आहात आणि व्हिडिओवरती येऊन मला आवर्जून थँक्यू म्हणणार आहात, कारण एवढा फ्लेवरफुल असा पदार्थ मी तुम्हाला आज दाखवला आहे. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे स्वीटकॉर्न नक्की नक्की बनवून बघा, कारण हा फ्लेवर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करावा असं मला वाटते. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून हे स्वीटकॉर्न बनवून खायचं असेल त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भन्नाट टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.